नमस्कार मित्रांनो. रमेश ओटीमध्ये असतो तर सगळे बाहेर असलेल्या लॉफ्टमध्ये असतात. माधवीच्या मनाला काही चैन पडत नाही म्हणून ती हॉस्पिटलमध्ये असलेल्या बाप्पाच्या मंदिरापुढे जाऊन थांबते. तर तिच्यासोबत पार्वतीही जाते. मग प्रणालीही हर्षदला सांगून ह्यांच्याजवळ जाऊन बसते. हॉस्पिटलमध्ये एक बाप्पाचे छोटेसे मंदिर असते. तिथेच आजूबाजूला असलेल्या आवारात कोपऱ्या कोपऱ्याने बेंचेस असतात. ह्या तिघी तिथेच जाऊन बसतात आणि दाटलेल्या डोळ्यांनी मनोमन प्रार्थना करू लागतात. तर हर्षदही ओटीच्या बाहेर मनातल्या मनात कैलास राणा शिव चंद्रमौळी फणींद्र माथा मुक्ती जळाली, कारुण्य सिंधू भव दुःखी हारी, तुझविन शंभ मज कोण तारी जपत असतो. किसनही हात जोडून बसलेला असतो. तर माधवीच्या घरी संगीता आणि सुमन त्यांच्या घरी तिच्या नवऱ्यासोबत देवापुढेच बसलेले असतात. इतक्या सगळ्या लोकांची प्रार्थना मात्र एकच असते, रमेश सुखरूप बाहेर पडावा. लंबोदरा हे विघ्नेश्वरा, विघ्न आमुचे दूर करा, जीवनाचे कोडे सोडवून द्या, विघ्न आमुचे दूर करा. जवळपास रमेशला 7:30ला ओटीमध्ये नेलेलं असतं. बघता बघता 10 वाजत येतात. पण सगळेजण आपापल्या ठिकाणी बसून मनोमन देवाचा धावा करत असतात. हर्षद ह्या तिघींची काळजी वाटू लागते म्हणून तो किसनला घेऊन कॅन्टीनमध्ये जातो. प्रणालीसाठी कॉफी तर त्या दोघींसाठी चहा घेऊन येतो आणि तिघींनाही बळजबरीने प्यायला लावतो. तिघीही बाप्पाच्या मूर्तीकडे टक लावून बसलेले असतात आणि हर्षदमुळे त्यांची तंद्री तुटते आणि जमेल तसे माधवी आणि प्रणाली स्वतःला सावरून घेतात व आपल्या हातातलं प्यायला लागतात. मग हर्षद पुन्हा ओटीबाहेर जाऊन थांबतो. तर ह्या परत बाप्पाशी नजरेतून हितगुज करायला लागतात. एक एक क्षण खूप कठीण जात असतो. विशेष म्हणजे वेळेची गती जणू नव्या नवरीच्या चालीप्रमाणे हळूहळू अगदी सावकाश जात असते व असे करत करूनच 12 वाजतात. ओटीच्या दारावर असलेली लाईट ऑफ होते आणि डॉक्टर शेटे बाहेर येतात. डॉक्टरांना बघून हर्षदचं हृदय जोराने धडकू लागतं. आपसुकच त्याची पावलं त्याच्याकडे खेचली जातात. हर्षद म्हणतो, डॉक्टर साहेब, बाबा कसे आहेत? समजा नीट पार पडलं नवं? शेटे डॉक्टर समाधानकारक हसत, गॉड इज ग्रेट हर्षद, जस्ट बिकॉज ऑल इज वेल, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. येस माय डिअर, ऑपरेशन सक्सेस झालं आहे. आता तो सुखरूप आहे. त्याच्या जीवाचा धोका टळला आहे. डोंट वरी, ॲट ऑल ओके. थोड्याच वेळात त्याला रूममध्ये शिफ्ट करण्यात येईल. शुद्धीवर यायला त्याला वेळ लागेल, पण तुम्ही लांबून पाहू शकता. हर्षद अति आनंदाने, काय खरंच? जीवाला नुसता घोर रागून राहिला होता. देवच पावला म्हणायचं. धन्यवाद डॉक्टर साहेब, मनापासून धन्यवाद. मी प्रणालीला हे सांगतो आणि तो लागलीच त्या तिघींकडे जातो. माधवी आणि प्रणाली दोघीही अगदी डोळ्यात प्राण आणून बसलेल्या असतात. हर्षद खूप आनंदाने, आई, प्रणाली, बाबा ठीक आहेत, ऑपरेशन चांगलं झालं आहे, आता कसली चिंता करायची गरज नाही आहे. हे ऐकून त्या दोघी धडपडून उठतात आणि हर्षदजवळ येऊन उभे राहतात. दोघीही एकदमच, काय म्हणालास? हर्षद खुशीत, होय बाबा, आता एकदम ठीक आहेत, सगळं सुरळीत पार पडलं आहे, दुःखाची रात सरली म्हणलं, नवा सूर्योदय झालाय. आता चला, आता दोघी पण जरा छानसं हसा बघू. मग मनातील अतीव आनंदातून दोघींच्याही डोळ्यातून समाधानपर आनंदाश्रू निघू लागतात. तेव्हा कुठे सगळेजण सुटकेचा निश्वास टाकतात व तातडीने ओटीकडे निघतात. पण तिथे गेल्यावर त्यांना कळतं की रमेशला प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट केलं आहे आणि ते वरच्या फ्लोअरला आहे. मग ते सगळे लिफ्टमधून वरच्या फ्लोअरला जातात. रमेशच्या रूममध्ये माधवी जात असते. तेवढ्यात आतून एक नर्स बाहेर येते आणि तिला या काचेच्या दारातूनच बघू शकता, ते शुद्धीवर आल्यावरच तुम्हाला भेटता येईल असे सांगून पुन्हा आतमध्ये जाते. मग काय, सगळेच जण तिथूनच पाहतात. खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलो याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. खरंच कालची रात्र ही काळ रात्र ठरली होती सगळ्यांसाठी. आता कुठे सगळेच जण रिलॅक्स झालेले असतात. चेहऱ्यावरचे जे दुःखाचे सावट पसरलेले होते ते आता कुठे आनंदाची किरणं दिसू लागतात. सगळ्यात जास्त जर कोणाचा जीव भांड्यात पडलेला असतो तर ती माधवी असते. कारण कितीही केलं तरी तो नवरा असतो तिचा. आपला नवरा मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आलाय म्हणल्यावर तिचा आनंद न सांगता येण्यासारखाच आहे. पण ह्या कठीण समयी हर्षद आणि त्याच्या घरच्याने जी साथ दिली त्याचं तिला खूप विशेष असे समाधान वाटत असते. कारण जवळचं असे धावून येणारं त्यांचं असे कोणीच नसतं. हां, माधवीचा भाऊ असतो, पण तोही विदेशी, त्यामुळे
तिला हवा असे असलेला आधार मिळणं कठीणच होते. आणि आज तिला रमेशचं ते वाक्य आठवते जे रमेश हर्षद बाबतीत लग्नाच्या आधी बोललेला असतो की हर्षद हा आपल्या प्रणालीसाठी अगदी योग्य आहे. हर्षदपेक्षा चांगला मुलगा आपल्याला कुठेही मिळणार नाही. आणि आज रमेशचा हाच विचार माधवीच्या मनातही खोलवर ठाम रुतून जातो व तिच्या मनात हर्षदबद्दलचा आदर माया आणखी जास्त बळावते. आता ती त्याला जावाई न म्हणता मुलगा ह्या रूपातच पाहत असते आणि त्यांच्या घरच्यांना जीवाभावाची माणसं समजू लागते. कारण जी साथ आजकाल रक्ताचं नातं असलेली माणसंसुद्धा देत नाहीत ती साथ आज तिच्या माधवीच्या सगळ्या चुका विसरून अगदी खमकरपणाने उभे राहून हर्षदच्या घरच्याने दिलेली असते. माधवीला आता खात्री पटून जाते की हीच आता आपली जवळची माणसं आहेत जी आपली खरी प्रॉपर्टी आहेत. आणि म्हणून ती पार्वतीजवळ येऊन बोलू लागते. माधवी म्हणते, ताई तुमचे आभार कसे मानावे मला कळतच नाही. आज इतक्या मोठ्या प्रसंगातून मी सहज तरले ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या आधारामुळेच. तुम्ही नसता तर मला माहिती नाही मी हे सगळं कसं करू शकले असते. खरंच तुम्ही सिद्ध केलं की फक्त आपलं म्हणण्याने कोणी आपलं नसतं तर त्याला आपलंसं केल्याने ते आपलंसं होऊन जातं. पार्वती म्हणते, अहो हे काय ताई म्हणून मोठी बहीण म्हणवताय आणि वरून आभार पण मानताय, हे काही योग्य नाही बघा. तुम्हाला खरं सांगू, माझे धनी नाही आहे तेव्हा आपल्या नवऱ्यावर जेव्हा बेततं तेव्हा काय हाल होत्यात हे मला चांगलंच ठावं आहे. मी फक्त तुम्हाला त्या परिस्थितीत सावरत होते बघा, बाकी काही पण नाही केलं. समजा त्या खंडोबाची कृपा आहे. हर्षद प्रणाली किसन त्यांचा हा संवाद ऐकत असतात. मग माधवी हर्षद जवळ येते. माधवी ममता पूर्ण भावनेने, हर्षद तू जी साथ दिली ती अनमोल आहे बाळा आणि थँक्यू म्हणून मी त्याचं मोल करणार नाही आहे. पण आजपासून तू अजिबात माझा जावई नाहीस, तू फक्त आणि फक्त मुलगा आहेस माझा. हो माझ्या बाळा, असे म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. हर्षदचे डोळे आनंदाने भरून येतात. हे सगळं पाहून प्रणालीही आनंदाने गहिवरते. काल रात्री कशी अवस्था होती आणि आज कशी आहे, ही वेळ पण ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे रंग दाखवते असा विचार तिच्या मनात येत असतो. मग पार्वती आणि माधवी परत बोलू लागतात. आता दोन बायका जमल्या की त्यांची बडबड तर सुरू होणारच. मुद्दा कोणताही असो, ह्यांना गप्पा मारायला फक्त विषय हवा असतो. तर हर्षद ही किसनला संगीताला फोन करून इथलं सगळं कळवायला लावतो. तर तो स्वतः सुमनला फोन करून ही बातमी सांगतो. कारण ती आणि सागर ही सगळी कामे सोडून देवापुढे बसलेले असतात. कसे असते ना, अशा प्रसंगाच्या वेळी पैसे उपयोगी पडत नसतो. कारण तो जरी नसला तरी उभं केला जाऊ शकतो. पण मायेची माणसं उसने आणून उभे नाही करू शकत, ती भाग्यातच असावी लागतात. असो, तेवढ्यात एक सिस्टर तिथे येते. काही औषधं व इंजेक्शन आणून द्या हे सांगून जाते. मग हर्षद ती प्रिस्क्रिप्शन घेऊन जात असतो तर प्रणालीही त्याच्यासोबत जाते. कारण मेडिकल हे ग्राउंड फ्लोअरला असते. दोघेही लिफ्टमधून खाली जात असतात. प्रणालीच्या चेहऱ्यावरचा ओसरणारा भाव बघून हर्षद, काय झालं ग, चेहऱ्याची कळी लईच खुलली आहे. प्रणाली स्मित हास्य करत, काय नाही हर्षद, चेहऱ्यावरची कळी खुलावी असेच तर घडले आहे. डॅड आता ठीक झाला आहे. हां, आता त्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे, पण ते तर आपण घेऊच रे. ते एकदा तंदुरुस्त झाले की आपल्याला ही काळजी उरणार नाही. व ते तसेच बोलत बोलत लिफ्ट बाहेर पडतात. प्रणाली म्हणते, हर्षद काल रात्रीचं वातावरण, परिस्थिती, त्यानुसार आपल्या मनातील भावना किती भयंकर होत्या नाही. तिला गंभीर आवाजात बोलताना बघून हर्षद चालता चालता तिथेच थांबतो. प्रणाली त्याच्या हातात हात घालून तशीच पुढे. ह्या वेळेने आपल्याला काल एक वेगळीच वेळ दाखवली आणि आज एका वेगळ्याच वेळेत जगतोय आपण. ह्या वेळेचं देखील किती वेगवेगळ्या प्रकारच्या वेळा आहेत नाही हर्षद म्हणतो, वेळ तर तिच्या गुणधर्मानुसारच वागणार की. प्रणाली प्रश्नार्थक चेहऱ्याने, पण हर्षद हे आपल्यासोबत काय व्हावं? काल आपण सगळे किती खुश होतो आणि अचानक असे अनपेक्षित आपल्यासोबत का घडावं रे? हर्षद अगदी सहजतेने, माझं येडेफूल, तू परत नकार घंटा वाजवलीस बघ. तू जिथून बघते तिथून तुला काल सगळे लई खुश दिसत होते, पण मी जिथून बघतोय तिथून आज मला सगळे एका अतूट आणि घट्ट अशा नात्यात जोडले गेलेले दिसतात. एक असे नातं जे कोणी पण कधी पण नाही तोडू शकत. कळलं? फक्त बघणाऱ्याचा दृष्टिकोन नेटका पाहिजे. हे संकट आलं खरं आहे, पण जाता जाता आपल्या सगळ्यांना एका मजबूत धाक्यात गुंफून गेलं.
ते अगदी कायमस्वरूपी. प्रणाली हसत, तुला कसं रे जमतं रे हे इतक्या सहजतेने समजवायला? किती लाईटली ही गोष्ट क्लिअर केलीस तू. म्हणूनच यू आर सच डार्लिंग माय शोना. आता लाडात येऊन हर्षद मला तुझ्या मिठीत यायचं आहे, प्लीज घेशील? हर्षद तिच्या अचानक अशा डिमांडमुळे गोंधळून, खुळावलीस बघ. इथं एकतर सकाळपासून अंघोळ नाही आहे आणि मन मिठीत घे, आणि ते पण इथं. आजूबाजूचं तरी काही विचारपाचार काही आहे का नाही तुला? प्रणाली तोंड फुगून, तू कधीपासून आजूबाजूचा विचार करू लागलास? तू मला मिठीत घेणार आहेस की नाही? मला खूप आनंद झाला आहे. तो तुझ्या मिठीत येऊन दुप्पट करायचा आहे. हर्षद तिच्याकडे दुर्लक्ष करत पुढे चालू लागतो. प्रणाली ही हर्षदला आवाज देत मागे मागे चालू लागते आणि मेडिकल येतं. सगळी औषधं घेतो. तिच्यासाठी सिल्क वाल डेअरी मिल्क घेतो. तिला देत, हे घे, खाऊन घे. आज लई दिवसातनं चॉकलेट घेतलंय तुझ्यासाठी. आधी रोज न चुकता वरवा असायचं तुमचा, आठवतंय ना? घे की. प्रणाली तोंड वाकडं करून, नकोय मला, खा तूच. मला जे हवंय ते तुला देऊ वाटतं ना, आणि चॉकलेट घेऊन काय करू? हर्षद असत, तुला ना नको त्या वेळी नको त्या ठिकाणी नको ती गोष्ट पाहिजेच असती बघ. मग कसे द्यायचं मी? बरं चला, आता एक वाजत आलाय. त्या दोन सालक्या मालक्या सकाळ धरणं उपाशी आहेत, त्यासनी जीव घालू आणि आपण पण 2-2 घास खाऊन घेऊ. दादाला पण वहिनीकडे धाडू चल, असे म्हणून तो तिला लिफ्टकडे घेऊन निघतो. प्रणालीचं तोंड आधीपेक्षाही पडतं व ते लिफ्टमध्ये जातात. मग काय, तिचा पडलेला चेहरा साहेबांना बघवत नाही व तिला घट्ट अशा मिठीत आवळतात. आणि तेव्हा कुठे मॅडमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते व डोळे बंद करून ती त्याच्या मिठीत कंप्लीट करते. आणि त्या घट्ट उबदार अशा मिठीत काल झालेला सगळा त्रास ती पूर्णपणे विसरून जाते. इतकी त्याच्यात विरून जाते. हर्षदची मिठीत प्रणालीसाठी जगातील सर्वात कम्फर्टेबल आणि फेवरेट अशी जागा असते. तिथे गेल्यावर आनंद दुपटीने वाढतो, तर दुःखाची झळ जराही जाणवत नसते व हळूच तिचा स्पर्श बदलू लागतो. हर्षद तिचा स्पर्श ओळखत, आता मोहिनीची कामिनी व्हायला जाऊ नकात लगी, दमाने घ्या म्हणतोय मी. चला, दार उघडले लिफ्टचं. तो तिला दूर करून बाहेर जातो आणि ती तिथूनच डोळा मारत, हर्षद ये ना, जस्ट 5 मिनिट्स ही लिफ्ट बंद होईल, खाली जाणार नाही आणि वरही नाही, इथेच थांबेल, कम ना शोना. हर्षद असं दात खात, खूळ लागलंय का तुला? थांब, असे ना तसे आपण दवाखान्यातच आहोत, तुझे मेंदू तपासून घेऊयाच म्हणतो मी. नक्की आहे कुठे, डोक्यात की गुडघ्यात? बघूच आपण. प्रणाली चिडत आधी डोक्यातच होते, पण जेव्हापासून तुझ्या प्रेमात पडले तेव्हापासून गुडघ्यात आलाय बहुतेक. चल मुकाट्याने आत ये. हर्षद वैतागत, अगं माझी बाई, लिफ्टमध्ये कॅमेरे असतात, तुला काय बसल्या ठिकाणी लोकांना आशिक बनाया आपने दाखवायचं आहे का काय? हे असे बघणारी कामधंदे सोडून आपल्या जोडीदार कळ पळतील. असे एकदाचं नुकसान करू नको ग बाई. चल ये बाहेर ये बघू. प्रणाली कपाळावर आठ्या आणून चिडत, नो, तू आत येतोयस की नाही तेवढंच सांग, 12 टिपले जोडू नकोस. हर्षद परत समजावत, तुझा येडेपणा वाढत चाललाय हा प्रणाली. तेवढ्यात माधवीचा फोन येतो. तो उचलतो. माधवी म्हणते, हर्षद अरे कुठे राहिलात? खूप वेळ झाला बाळा, सिस्टर पुन्हा एकदा विचारून गेलत्यात. हर्षद म्हणतो, होय, इथे बाहेरच आहोत, 2 मिनिटात आलोच. फोन बंद होतो. हर्षद, चल लवकर, त्या नर्सला औषधी लागायच्या आहेत असे आई सांगत होती. प्रणाली कपाळावर आठ्या आणून पाय आदळत बाहेर येत नाही तर सरसर चालत रमेशच्या रूमजवळ जाऊन पोचते. हर्षद ही मागोमाग येतो आणि औषध आत जातात चॉकलेट बळजबरीने तिच्या हातात ठेवतो. सगळ्यासमोर ती ही गुपचूप घेते. हर्षद लगेच किसनला माधवीच्या घरी संगीताकडे जायला सांगतो. पण किसन उलट हर्षद आणि प्रणालीलाच घरी जाऊन आंघोळ करून थोडंसं आराम केला पाहिजे असे सुचवतो. कारण तो आज सकाळी तर आला आहे, त्यामुळे तो काय अजून इथं थांबू शकतो. पण ती दोघं काल रात्रीपासून ताटकळल्यात म्हणून त्यांना घरी जाणे योग्य आहे. त्याचं हे म्हणणं माधवी आणि पार्वतीलाही पडतं व त्या दोघीही त्यांना घरी जाऊन जरा आराम करून थोड्या वेळाने या असा आग्रह करू लागतात. त्या दोघींचा आग्रह बघून हर्षद त्यांना त्याच्यासमोर पोटभर जेवण्याची अट घालतो. मगच आम्ही घरी जातो असे सांगतो. मग काय नाही म्हणायला त्यांना जगायचं जागाच उरत नाही. मग हर्षद माधवी आणि पार्वतीच्या मागे लागून त्यांना जेवणासाठी कॅन्टीनमध्ये घेऊन जातो आणि सगळेच आज एकदम व्यवस्थित जेवतात. पण प्रणाली धुसफूस करत जेवत असते, कारण तिला तर वेगळंच हवं असते. हर्षदने तिची धुसफूस मात्र हेरलेली असते.
सगळ्यांची जेवणं उरकतात. मॅडम मस्तपैकी हर्षदने दिलेले सिल्क खाऊही लागतात. एकही बाईट हर्षदला न देता सगळे पुन्हा रूममध्ये बाहेर जमतात. पार्वती आणि माधवी हर्षद आणि प्रणालीला जाण्याचा आग्रह करू लागतात. म्हणून मग हर्षद नाईलाजाने त्यांना काळजी घ्या असे म्हणून निघतो. खरं तर वयस्कर व्यक्तींना असे हॉस्पिटलमध्ये बसवणं त्याच्या बुद्धीला न पटणारे असते. खरं तर त्याच्या मते ह्या दोघींनी घरी जायला हवं असते, पण त्यांच्या हट्टापोळे आणि आंघोळी करावी ह्यासाठी तो घरी जायला तयार होतो. प्रणाली गाडीची वाट पाहत हॉस्पिटलच्या आवारात थांबलेली असते. तेवढ्यात हर्षद पार्किंगमधून गाडी घेऊन येतो. ती गाडीत बसते, गाडी निघते, पण मॅडम मात्र गप्पच आणि गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत असते. हर्षद हे बघून, काय झालं ग थोबाड फुगवायला? अजून पण डोक्यात तीच आहे का? प्रणाली गप्पच बसून बाहेरच बघत असते. हर्षद म्हणतो, मी ह्या गाडीशी बोलत नाही आहे म्हणलं. प्रणाली म्हणते, तेच गाडी चालवत आहेस तू तर गाडी चालव, बोलायची काहीच गरज नाही आहे. हर्षद, ठीक आहे तर मग मुकाट्याने गाडीच चालवतो. आणि तो समोर बघून गाडी चालवत असतो तर ती हवेने उडणारे केस सावरत बाहेर बघत असते. आता दोघेही गप्पच म्हणून मग रेडिओ ऑन होतो. तर क्लायमेटला सुटेबल असे गाणं का लागू नये? मग आपले हर्षद साहेब ही गाण्याच्या बोलात आपला आवाज मिसळत त्याच्या फुलासाठी गाऊ लागतो. तुम्हारी नज़र क्यों खफा हो गई, खता बख्श दो गर खता हो गई, हमारा इरादा तो कुछ भी नहीं था, तुम्हारी खता खुद सजा हो गई. गाण्याच्या प्रवाहात वाहून गाडी चालवत हर्षद तिचा हात हातात घेऊन त्याच्या ओठाने किस करतो. तोच प्रणाली त्याच्या हातातून आपला हात सोडून घेते आणि वाकडं तोंड दाखवून पुन्हा आपलं तोंड बाहेरच्या बाजूला फिरवते. सताते ना हम तो मनाते ही कैसे, तुम्हें अपने नज़दीक लगाते ही कैसे, इस दिन का चाहत को अरमान था, कबूल आज दिल की दुआ हो गई, तुम्हारी नज़र क्यों खफा हो गई, आता बख्श दो गर खता हो गई, हमारा इरादा तो कुछ भी नहीं था, तुम्हारी खता खुद सजा हो गई. आणि एका सुनसान वळणावर गाडीला अचानक कचकन ब्रेक मारावा लागतो. का गाडी आपोआपच बंद पडते काय माहिती? काहीच कळत नाही. स्पीडमध्ये असलेली गाडी अचानक जागीच थांबते. सगळीकडे आजूबाजूला भयानक अशी शांतता असते, कारण ती दुपारची वेळ असल्याने नेहमीच तो रोड सुनसान राहतो. एक चिटपाखरूही नसतं. माणूस दिसन तर लांबच राहिलं, पण खूप ओसाड असा रोड असतो तो. अचानक अशी गाडी थांबल्यामुळे प्रणाली थोडी नर्वस होते. प्रणाली म्हणते, हर्षद काय झालं? गाडी तू स्वतः थांबवली का मनाने बंद पडली? अरे कसला भयानक शुकशुकाट आहे इथे, मला असली शांतता नाही सहन होत. हर्षद सिरियस, प्रणाली गाडी मनानेच बंद पडली आहे, मी नाही बंद पाडली, मीच इथं बंद पडायला नव्हती पाहिजे. बघ ही जागा चांगली नाही असे मला बाबांनी सांगितले. प्रणाली घाबरत, काय तुला डॅडने कधी आणि काय सांगितलं? चांगली नाही मीन्स? हर्षद दबक्या आवाजात, होय आम्ही ऑफिसला जाऊन घरी येताना त्याने सांगितलं होते दुपारच्या वेळी तो कोणी पण फिरकत नाही म्हणतात, म्हणून तर हे सगळं नेहमीच असे सुनसान असते. काहीतरी विचित्र आहे इथं असे म्हणतात. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं होईल असे काहीतरी. आपली गाडी पण इथंच बंद पडावी? तू काम कर, खंडोबाचं नाव घे म्हणजे अशा शक्तींना आळा बसतो. मी तोवर गाडी बघतो बाहेर जाऊन. प्रणाली आता जाम घाबरून गेलेली असते. हर्षद थांब, तू बाहेर नाही जायचं, तू फोन कर दादाला, ते येतील आपल्याला घ्यायला. घाबरत गाडीतूनच इथे तिथे पाहू लागते आणि अचानक गाण्याचा आवाज ऐकू लागतो. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई. प्रणालीला आता घाम फुटतो. हर्षद, हे गाणं रेडिओ तर ऑफ आहे, हे कुठून ऐकू येतंय? कक्क कोण बरं गात असेल? हर्षद म्हणतो, काय माहिती, मला तर भुताटकी वाटते. पल दो पल की मस्ती है, बस दोनों दिन की बस्ती है, चैन यहाँ पर महंगा है और मौत यहाँ पर सस्ती है. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई. प्रणाली हे ऐकत घाबरून हर्षदच्या जवळ अगदी त्याच्या मांडीवर जाऊन बसते. तर मित्रांनो, पुढं काय होतं ते बघूया आपण पुढच्या भागात. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला सांगा आणि तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.